जर हे झालं नाही ना तर सर्वात पहिले त्याग करायला लागला ना नगरसेवक पदाचा तरी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करतील. हा नाव आपली सरकार 100% देणार अशी आम्हाला खात्री आहे. सर्वप्रथम सर्वपक्षीय संघर्ष समितीने हा आंदोलन दिल्ली दरबारी घेऊन आल्यामुळे याला एक आपल्याला राष्ट्रीय स्वरूप मिळालेलं आहे आणि हा आंदोलन दिल्ली दरबारी पोहोचवला त्यासाठी या समितीचा आभार मानतो. आणि जी लोक स्वखर्चातनं दिल्लीपर्यंत आलेली आहेत त्या सर्व भूमिपुत्रांना नमन करतो मी. आणि आता संघर्ष समितीचे पदाधिकारी आम्ही आताच आपले महाराष्ट्रातलेच असलेले नेते मुरलीधर मोहोळ जे आपले हवाई उडान मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही भेटून आलेलो आहे. कसं आहे, एक भूमिपुत्र आहे, परंतु भूमिपुत्र जरी असलो तरी हा नाव होण्यासाठी जसं तुम्ही सर्वजण यासाठी कार्य करत आहात तसं एक भारतीय जनता पार्टीचा जरी लोकप्रतिनिधी असलो तरी तो नंतर आहे, दुय्यम आहे. सर्वप्रथम आम्ही भूमिपुत्र आणि आमच्या भूमिपुत्रांचा आवाज, आमच्या मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही सांगितलं साहेब दुसरं काही नकोय. आमच्या समाजाने आजपर्यंत कोणतीच अपेक्षा स्वतःसाठी काही पॅकेज नाही मागितला, नाही आरक्षण मागितला, काहीच नाही मागितलंय. आमच्या समाजाची एकच इच्छा पूर्ण करा. यापुढे आम्ही परत कोणती दुसरी इच्छा व्यक्त देखील नाही करणार. तर आमची ही एकच इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटलांचं आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला नाव घोषित करण्यात यावा. त्याच्यावर मुरलीधर मोहोळांनी सांगितलं की 100% महाराष्ट्र शासनाकडनं एकच प्रस्ताव आहे आणि तोच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येणार. 5 नावं महाराष्ट्रातली पेंडिंग आहेत आणि ती 5ची 5 नावं येत्या काळात पूर्ण यादी घोषित होणार आणि अभिमानाने सांगतो की याची घोषणा आपले पंतप्रधान करतील असं आम्हाला मुरलीधर मोहोळांनी सांगितलं. मित्रांनो, आज 5 ऑगस्ट आहे, लक्षात ठेवा. 5 ऑगस्टलाच 370चा कलम या भारतातनं रद्द करण्याचा काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे. 5 ऑगस्टलाच राम मंदिराचा निर्णय घेण्याचा काम आमच्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे एक सरकारचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला अभिमानाने सांगतो की हा आंदोलन ज्या दिवसापासून सुरू झालंय त्या दिवसापासून मग महाविकास आघाडी असो की महायुती असो, भारतीय जनता पार्टीचे जरी आम्ही कार्यकर्ते असलो, लोकप्रतिनिधी असलो तरी या आंदोलन भारतीय जनता पार्टीवर आम्ही नेहमी सक्रिय राहिलोय. त्यामुळे जर हे झालं नाही ना तर सर्वात पहिले त्याग करायला लागला ना नगरसेवक पदाचा तरी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करतील. हा नाव आपली सरकार 100% देणार अशी आम्हाला खात्री आहे. फक्त सरकारने तो लवकरात लवकर द्यावा. आणि आज आम्हाला मंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर हा नाव घोषित करणार, कारण की हा फक्त भूमिपुत्रांचा सन्मान नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्यामुळे या नावाची लवकरात लवकर घोषणा होईल. धन्यवाद. जय श्रीराम, जय दिबा पाटील, जय आई एकविरा. हे बघ त्याला किती लागलंय, रक्त निघालाय, याला रक्त निघालाय, चोर चोर रक्त निघालाय याला. गाडीचा नंबर बघ, गाडीचा नंबर बघ. रोक रोक, तू सोडला. हे बघ, अरे तू सोड तुझी आजची गाड. हे बघ यांनी मारलाय, उंदर यांनी मारलाय. हे बघ हे बघ गाड्याचा नंबर घेऊ.